गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मी आज सकाळी 5:30ला उठलेली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आज एवढ्या लवकर का उठले आहे. तर मला जायचं आहे आज गावाला आणि कुठं जायचं आहे हेही मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर मी आत्ता उठून खाली आलेली आहे. थोडासा अंधारच आहे. किचनमध्ये आली आहे. मी चपात्या वगैरे बनवून घेतल्या, भाजी बनवून घेतलेली आहे आणि मिरच्याही प्रवासासाठी. आणि मी निघालेली आहे. तर मी निघाली आहे घाणगापूरला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त की जय. तर आम्ही निघालो आहोत घाणगापूरला श्री गुरुदेव दत्त यांच्या दर्शनाला. तिथली ही मान्यता आहे की ज्यांना करणी, भानामती, भूतप्रेत लागलेले आहेत ते तिथं गेल्याने आणि श्री गुरुदत्त यांच्या आरतीला थांबल्याने ते अंगातले जे भूत वगैरे असतात ते बाहेर निघून पडतात. मला तर असं काही दिसलेलं नाही, पण त्या खऱ्या गोष्टी आहेत असं बोलतात आमच्या सासूबाई पण. आणि या सगळ्या गोष्टी आमुष्याला आणि पौर्णिमेला तिथं दिसतात. पण आम्ही गेलो होतो तेव्हा आमुषा पौर्णिमा काहीही नव्हती आज, त्यामुळे असं काही दिसलेलं नाही. आणि आम्ही पोहोचलो आहोत इथं आणि 2 नद्यांचं संगम आहे इथं. ही बघू शकता तुम्ही नदी खूप मोठी आहे. तिथं आंघोळ वगैरे केली, आम्ही एन्जॉय केलं पाण्यामध्ये. आणि तिथली मान्यता आहे की दिवा पण लावायची. मी दिवाही लावला आहे. या माझ्या सासूबाई आहेत. आम्ही दोघींनी, माझे मिस्टर, आम्ही सर्वांनी आंघोळ केलेली आहे, चेंज वगैरे केलेलं आहे. त्यानंतर देवाचे दर्शन वगैरे घेतलेले आहेत. आणि हे पिंपळाचं झाड आहे आणि ती मान्यता आहे की पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि दिवाही लावल्याने. आणि ही गोष्ट खरी आहे, माझ्या सासूबाई सांगतात. आणि मी हे जर शनिवारी, गुरुवारी, मंगळवारी मला वेळ भेटेल त्या वारी किंवा दररोजही केलं तुम्ही तरीही चालेल. पाणी घातल्याने पिंपळाला आपली इच्छा पूर्ण होते. आमचे दर्शन झाल्यानंतर हा डॉग ना माझ्या मागे पुढे फिरत होता. मी तर खूप भीत होते, पण आमच्या सासूबाई म्हणल्या की भिवू नकोस त्याला, तो तुझ्याजवळ येत आहे, काहीतरी शुभ संकेत असेल द्यायचा देवाला त्याला. मग मी मिठाई चारली आणि तो खूप छान प्रकारे मिठाई खाल्ला. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मी ह्या बांगड्या वगैरे बघितल्या, खूप छान होत्या आणि मी घेतल्याही. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि मी दुसरीकडे जात आहे. आणि मी कुठं जात आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. तर आत्ता व्हिडिओ मी इथंच थांबवते. ओके, बाय.